आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या दिवसामध्ये दुपारचे जवळपास 2-1 वाजायला लागले आणि आज आपण जाणार आहोत कुतुब मिनार बघायला, जे की पूर्ण इंडियामधलं सगळ्यात उंच कुतुब मिनार आहे, जे मिनार आहे. आणि त्याच्यानंतर इंडिया गेट बी बघायला जाणार आहे, सरोजनी नगर पण बघायला जाणार आहे. त्याच्या अगोदर आपण मेट्रो पकडूया. हे नवी दिल्लीचं रेल्वे स्टेशन वापस आलो मी, इथून मेट्रो पकडूया, जे की पिवळ्या कलरचे आहे. तर खूप साऱ्या रंगाचे मेट्रो चालतात इथं दिल्लीमध्ये आणि खूप जास्त लांबपर्यंत चालतं, 60 किलोमीटरपर्यंत चालतं आणि त्याचं तिकीट बी तसंच आहे. तर तिकीट घेतलं मी ऑनलाईन. जर तुम्ही 1 रुपयामध्ये बी घेतलं तिकीट, पहिल्यांदा जर तुम्ही ट्रॅव्हल करत असला तर 1 रुपयामध्ये होते, जे की 40-45 रुपये घेतलं. नवी दिल्ली तो कुतुब मिनार रेल्वे स्टेशनचं नाव आहे. आणि हे समोर काय रेल्वे स्टेशन जायला लागलं मधामध्ये. तिकीट तर ऑनलाईन बुक केलं मी ॲपमधून, डायरेक्ट फ्री झालं, 1 रुपयामध्ये भेटलं मला. 50 रुपये तिकीट फ्रीमध्ये 1 रुपयामध्ये. हे स्टेशन काय असं कालच तुम्हाला दाखवलं तर मी ते. आता इथून मेट्रो पकडूया, मेट्रोनं जाऊया कुतुब मिनारला. नवी दिल्ली मेट्रो स्टेशन रेल्वे स्टेशनच्या एकदम पलीकडल्या साईडला आहे, म्हणजे ऑपोजिट साईडला आहे. दुसऱ्या ऑपोजिट साईडला जायला आलो मी आणि समोर पण लिहिलं आहे मेट्रो स्टेशनसाठी 16 जे आहेत प्लॅटफॉर्म ते सगळे क्रॉस करून तिकडल्या साईडला पूर्ण जवळपास 5-1 मिनटं आणि समोर वंदे भारत पण जायला लागले, दिसायला लागेल. जाऊया मेट्रो स्टॉपला. नवी दिल्ली मेट्रो बघा, प्लॅटफॉर्म नंबर 12-15 पर्यंत. लय पलीकडल्या साईडला आहे, इकडल्या साईडला सगळ्या मालगाड्या थांबतात जास्त करून, ज्या की पूर्ण भरले जाते. तिथे बघा सामान किती दिसायला लागलं. हे आला मेट्रो स्टेशन दिसायला लागलं, खूप मोठं आहे. खाल्ल्या साईडला जायचं कारण अंडरग्राऊंड आहे ही पण मेट्रो. जर मेट्रोमध्ये समजा नाही गेलं ना तर अशा प्रकारचे पाय बनलेले असते तेव्हा, पिवळ्या कलरचे आणि तिकडल्या कलरचे, ऑरेंज कलरचे, ज्यामुळे कळण तुम्हाला कुठं जायचं. तर आपल्याला पिवळ्या ह्याच्यावर जायचं तर पिवळ्या कलरचे पाय बनवले. जर तुम्हाला दुसऱ्या रंगाच्या ह्याच्यावर जायचं असलं तर दुसऱ्या ह्याच्यात जायचं, पण आपल्याला पिवळं जायचं आहे दिल्ली मेट्रोमध्ये. एंट्री झाली आणि इकडं आपण खाली जाऊया. खूप जास्त माणसं तर खूप जास्त गर्दी दिसायला लागली, सगळे माणसं दिसायला येतं. अजून किती खाली उतरायचे, जवळपास 2 फ्लोअर म्हणजे 2 मजल तर खाली आला. आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जायचे, जे की आपल्याला गुरुग्रामकडे घेऊन जाईल, त्या रस्त्याला घेऊन जायचं. इथं लिहिलं आहे पण कुठल्या ह्याला जायचं. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येईन आपली गाडी. मेट्रो स्टेशन जवळपास 20 मिनिटानंतर साकेत मेट्रो स्टेशन आहे. आणि जाऊया इथून बाहेर. इकडल्या साईडला पूर्णपणे जे बॉर्डर आहे ते नाही आहे. हे आहे साकेत मेट्रो स्टॉप आणि तिथून आपण बाहेर निघाला मेन रोड आहे. आणि लेफ्ट साईडला इकडल्या साईडला कुतुब मिनार आहे. गाड्या खूप जास्त दिसायला लागल्या. जवळच इथून 1 किलोमीटरचं आहे, जास्त लांब नाही आहे. तसं मी कुतुब मिनारला उतरणार होतो, पण इथं साकेतला जरा जवळ पडते, ती जरा लांब पडला, 2 किलोमीटर आणि 1-1.5 किलोमीटर होतं. म्हणून हे साकेतला जे मेट्रो स्टॉप आहे तिथून घेतलं आणि रस्त्याने झालं आलं. आणि एक चांगली गोष्ट आहे, पुण्यामधून जायची गरज पडणार, जे की सावलीने एकदम खूप वाटून जायला लागलं, म्हणजे चांगलं वाटायला लागले. जास्त गरमीमध्ये ऊन एवढं पडायला लागले का खूप जास्त, जवळपास 35 ते 40 डिग्री व्हायला लागले इथं. काम 15-20 मिनटं एक चालत आलो मी. आणि आता पोहोचलो कुतुब मिनारचं जे मेन एंट्रन्स आहे त्या रस्त्यापाशी पोहोचलो. आणि दोन्ही साईडला दुकानं पण आहेत, तशी पब्लिक पण, माणसं पण खूप सारे दिसत आहेत. तर घेऊया आपण तिकीट घेऊया आणि जाऊया मधामध्ये. वेलकम टू कुतुब मिनार. आणि इकडल्या साईडला एंट्री आहे मधामध्ये. आपण तिकीट घेऊया ऑनलाईन. आणि जी लाईन आहे खूप जास्त दिसायला लागली, जी की फिजिकल पैसे कॅश घेऊन घेतले जाते, पण आपण QR कोडवरून प्रत्येक वेळेस घेतला. इथं QR कोड लावला, हा स्कॅन करूया आणि तिकीट काढूया. कुठलं चेकिंग झाली आपली पूर्ण तिकिटाची आणि 1 मिनिट लागला, फक्त 1 मिनिट टोटल तिकीट काढलं. आणि मधामध्ये जर तुम्ही ऑनलाईन काढत असलं तर एकदम सोपं पडेल तुम्हाला, 1 मिनिटामध्ये आलो मधामध्ये. आणि जर तुम्ही तिकीट फिजिकल काढत असलं तर तुम्हाला 10-15 मिनिटं लागते. कुठं पण जा, 35 रुपये तिकीट घेतलं आणि मधामध्ये आलो. तिकडलं सगळं दिसायला लागले कुतुब मिनार. फिरूया आपण आसपासची जेवढे पण ठिकाणं आहेत मधामध्ये, आतमध्ये जेवढे पण ठिकाणं. इकडल्या साईडला गार्डन तर दिसायला लागले. कुतुब मिनार जे की जवळपास 72 मीटर उंच आहे आणि भारतातलं सर्वात इटापासून बनलेलं आहे. सगळ्यात मोठं जे बी स्ट्रक्चर म्हणा किंवा घर बनलं ती सगळ्यात मोठं टावर आहे, जे मिनार आहे. आणि मिनारवर अशा प्रकारचे नकाशे केले, एकदम सुंदर बघा, वेल फुलं लावले तर त्याच्यानंतर उभे काहीतरी लिहिलं वाटतं. आणि ही पहिला मजला, इथून जाण्यासाठी एंट्री आहे. तसं वरी जाता येते पण कुणाला पण जायला एंट्री नाही बघा. इथं पण खूप भारी दुसऱ्या मजल्यावर पण गेल्या. आणि वरी थांबण्यासाठी इथं पूर्ण असं एक मजला केला आहे. 1, 2, 3, 4, 5 मजले आहे टोटल हे कुतुब मिनार. आणि जवळपास हे कुतुब
चं जे स्ट्रक्चर आहे ते पहिला मजला जे ओरिजिनल माणूस आहे मालक आहे त्यानंच बनेलता. त्याच्यानंतर मग थोडं थोडं बनेल राहत. जवळपास 300 वर्ष लागली या कुतुब मिनारला बनायला. आणि साईडला पण असं पूर्ण किल्ल्या टाईप बनलेला आहे. इकडल्या साईडला बहुतेक जुन्या काळामध्ये पाणी जात असेल आणि पूर्ण किल्ला होता हा. म्हणजे टायमानुसार वेळानुसार पूर्ण खाली पडत फक्त त्याचे थोडे थोडे लहान लहान अवशेष राहिले हो इथे दिसायला लागले. दरवाजाच्या वर थोडीसेच इट राहिले, जास्त नाही राहिले. आणि पूर्ण आसपासचं पूर्ण कुतुब मिनारच्या साईडला बघा पूर्ण गार्डन बनवलं येतं आणि खूप सारे टुरिस्ट पण दिसायला लागले तिथे. आतमध्ये आलो मी किल्ल्यामध्ये आणि सगळं खंडर टाईपच बनले. फक्त रेस्टोरेशन केलं, सिमेंट मारलेलं दिसाले वरी. आणि वरून एअरप्लेन पूर्ण जवळून झालेलं आहे, एकदम जवळच आहे, लाल कलरचं आहे. आणि जे सगळं रेस्टोरेशन केलेलं आहे म्हणजे सगळं सिमेंट मारलेलं आहे, हे खाली पडू नये म्हणून अजून. आणि सगळं किल्ला आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे चारीकडून. कितीतरी पिढ्या बघितलेला हा किल्ल्याचं नाव बी काय कुतुब मिनारचं असेल. आसपासला सगळं पडून गेलं, काहीच नाही राहिलं याच्यामध्ये. आणि सगळेजण फोटो काढायला आले तिथे येऊन. आणि बघा हे दरवाजे पण बनले, जेव्हा बनलेला असेल तेव्हा किती सुंदर दिसत असेल. किल्ला इकडल्या साईडला पूर्ण मधामधून पण पडला आहे. मकबरा दिसायला या मकबऱ्याचं नाव आहे इल्तुतमिश का मकबरा म्हणून लिहिलं इथं. आणि पूर्ण तुम्हाला दाखवतो ह्याच्यावर बी खूप सुंदर सुंदर नावं पण लिहिले तर जे की उर्दूमध्ये असते किंवा त्या भाषेमध्ये असते. आणि मधामध्ये कबर पण आहे. पहिला कुतुब मिनार आणि कुतुब मिनारच्याच अजून समोर इथंच पासला आहे पूर्णपणे लोखंडाचा बनलेला पिल्लर, जे की तुम्ही विश्वास नाही करणार किती जुना आहे. जवळपास 1600 वर्ष पूर्ण आहे, जुना आहे. म्हणजे पूर्ण लोखंडाचं बनलं आहे आणि 1600 वर्ष झालं याला बनून. म्हणजे लोखंडाचं इतक्या दिवसापासून कसं काय उभा कसा राहिला. खाली एक 30 ते 40 सेंटीमीटर आहे आणि पूर्ण 7 मीटरचा खांबा आहे. आणि त्याच्यावर पूर्ण लिहिले पण जुन्या अक्षरामध्ये, जुन्या काळामधले जे अक्षर आहेत ते दिसायला आले बघा तुम्हाला. त्या काळातले 1600 वर्ष अगोदरचे हे पूर्ण खांबा आहे जो पूर्ण आत्तापर्यंत उभा आहे. जे बी कुठल्याही प्रकारची त्याला जंग न लागतं, म्हणजे जंग लागली पण तेवढी नाही. 1600 वर्ष कसा राहिला असेल एवढा उंच हा 7 मीटरचा लोखंडाचा खांबा आहे पूर्णपणे. आणि याची अजून जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला दाखवतो. इथे पूर्ण माहिती लिहिली आहे त्याचे, कुठून आला कसा आला पूर्णपणे हे लिहिलेले आहे आयर्न पिल म्हणून. आणि पूर्ण कसं बनेला इतका मोठ्याच्या मोठा. पिल्लरांची इथली बनावट आहे ना ते आश्चर्य करणार आहे. म्हणजे लिटरली माझ्या डोळ्यावर पण विश्वास नाही. एक पिल्लर तुम्हाला दाखवतो आता. हे पिल्लर आहे पूर्ण बनलेलं आहे, दगडाचं बनलेलं आहे. पण ह्याच्यामधली जी कारागिरी दिसायला लागली का, म्हणजे इथवर हातोडीनं इतकी छोटी कारागिरी दिसायला लागली का, इथवर असं हाताळी बनवून. आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे इतकी ही नकाशी बघा किती छोटीशी आहे. इतकं पूर्ण पिल्लर बनलेलं एकदम. म्हणजे कसलं आताच्या काळामध्ये खूप कमी शक्यता. आता हे बघा रिंग टाईप बनलेलं का नाही, पूर्ण इकडून आलं पण याला पूर्ण ठोकून असं वाटायला आली की इथून ही अशी दोरी गेल्या खाली पूर्ण बनलेल्या. सगळ्या पिल्लरवर वेगवेगळ्या डिझाईन आहेत. आता ह्या पिल्लरवर वेगळी डिझाईन दिसायला लागली, हे पूर्ण वेगळी डिझाईन आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडला वेगळी डिझाईन आहे. पूर्ण म्हणजे बनले त्याच्यावर छन्नीनं हातोडीनं मारून पूर्ण दगडाला आहे ते पूर्ण एका प्रकारचं म्हणजे आकार दिला आहे. तेवढं सगळ्या पिल्लरवर वेगवेगळ्या दिसायला लागल्या. इकडल्या ह्याच्यावर बघा पूर्ण आकार दिला. काही जागेवर आता ह्याची मुंडकं नाही आहे, कारण इथं टायमानुसार खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना ते खतम होतात किंवा तुटल्या जातात पूर्ण. पण सगळ्या जे पिल्लर दिसायला त्या सगळ्या पिल्लरवर बघा सगळे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र बनले तर एकदम सुंदर वाटायला लागले. आणि तुम्ही 100% एकदा नक्की भेट द्या, जे की कुतुब मिनार आहे. आणि त्याच्या आसपासचा जे किल्ला आहे जो तेव्हाच्या काळामध्ये किती सुंदर दिसत होतं ना, आत्ताच्याच काळामध्ये जर एवढा सुंदर दिसत असेल जे सगळे पिल्लर आहे. जेव्हा पूर्ण महल हे पूर्ण किल्ला असेल, जेव्हा राहत असतील इथं माणसं तेव्हाच्या टाईमला तर किती भारी वाटत असेल. आणि साईडला पण बाहेरच्या साईडला पण सगळे गार्डन आहे, किती सुंदर हिरवं दिसायला लागले. नकाशीचं काम जे आहे ते तर अजून सुंदरच केलं आहे. आणि इथं मेन माझ्यामध्ये गाभाऱ्यामध्ये बघा कसलं सुंदर दिसायला लागले. वरपर्यंत सगळी नकाशी केली. आणि इथं बहुतेक झुंबर लागत असेल, मधामध्ये काढून ठेवला असेल, पण पूर्ण चारी साईडला आहे का सुंदर आहे.
कुतुब मिनारपासून एक 50-1 मीटरवर दुसरी एक मिनार आहे जी की अलय मिनार म्हणली जाते. ही आहे अलय मिनार, जी की कुतुब मिनारपेक्षा डबल साईजची हाईटला बनविणार होते. पण जो शासक होता तोच गेला म्हणजे वारला मेला म्हणा, तसं त्याच्यामुळं ही रुकली आणि जवळपास 10-1 मीटरची बनवूनच राहिली, जी की कुतुब मिनारपेक्षा खूप छोटी 1 मजलाच राहिला. आणि बनता पूर्ण म्हणजे स्ट्रक्चर तर तसं पूर्ण घेतलं होतं बनविण्यासाठी, पण जो शासक आहे तो मेला आणि त्याच्यानंतर मग कोणी मनावरच घेतलं नाही, कारण त्या बनविण्याचं काही दुसऱ्यांना असं वाटलं नाही. आणि एरोप्लेन बी इथून कंटिन्यू जायला लागले त्या, आणि पूर्ण जी स्ट्रक्चर आहे ते खूप जास्त उंच आहे आणि ह्युमंगस म्हणजे मोठं पण आहे. साईडला गार्डन पण बनवलं आहे आणि इकडलं पूर्ण बघा दिसायला लागले सगळे झाडं पण आहेत बनले. तर गार्डन पण मधामध्ये जाऊ देत नाहीत कुणाला, ही एक चांगली गोष्ट वाटली. जी हिरवत दिसायला आले. किल्ल्याच्या मधामध्ये तुम्हाला मिनारच्या मधात अजून एक मिनार दिसेल, ती मेन मिनार आहे. त्याच्या साईडला सपोर्ट देण्यासाठी हे बनेल. ते इथूनच एक दरवाजा दिसायला, बाकी चारी साईडनं तर क्लोज आहे. मिनार तुटलेली आहे ना, चारी कोण बी बनलेलीच नाही. कुतुब मिनारच्या बाहेर आलो, पाठीमागल्या साईडला एक्झिट होती आणि एक्झिट आणि एंट्रीचे दोन पॉईंट आहेत, ते दोन सेपरेट आहेत. जर तुम्ही येत असला तर तुम्हाला तिकीट सगळं ठेवा, कारण एक्झिट घेताना बी तुम्हाला तिकीट लागणार. जर तिकीट नसलं तर तुम्हाला बाहेर पण नाही निघता येणार. तिकडल्या साईडला आपण एंट्री केलं, ते पाठीमागल्या साईडनं एक्झिट केलं, बाहेर निघालो आपण. आणि तुम्ही 100% फॅमिलीसोबत येत असला तर 100% या. खूप भारी वाटलं मला. जर कुतुब मिनार जे आहे ते खूप भारी वाटलं. जवळपास 1 घंटा लागला, 1 ते 1.5 घंटा लागला पूर्ण फिरायला. निघालो बाहेर. आता इथून मेट्रो पकडूया आणि सरोजिनी नगरला जाऊया, जे की खूप जास्त फेमस आहे सरोजिनी नगर दिल्लीमधलं. आणि हे काय असं कुतुब मिनार होतं. आता हे झाडाच्या पलीकडे कुतुब मिनार, जाऊया इथून बाहेर. त्याच्या समोरच असे काय ऑटो भेटले, 20 रुपयामध्ये तुम्हाला डायरेक्ट मेट्रोपाशी घेऊन जाईल. मी येताना मेट्रो घेतली नव्हती आणि जाताना मेट्रो घेतली होती. 20 रुपये घेतला आणि मला सोडलं कुतुब मिनार मेट्रो स्टॉपला. आणि इकडून आता आपल्याला मेट्रोमध्ये जायचं आहे, जे की 100 मीटर पण नाही आहे, जवळच आहे. आणि जाताना मी कोणतं सातक होतं जे मेट्रो स्टॉप होतं, तिथं उतरलं होतं, पण जवळ पुढं आलं. पण कुतुब मिनार खूप जास्त लांब आहे. इथून डायरेक्ट तुम्हाला ऑटो पण भेटेल कुतुब मिनारसाठी. चला जाऊ इथून. बट कुतुब मिनारहून डायरेक्ट सरोजिनीचं जे मेट्रो स्टॉप आहे तिथं 2 लाईनी चेंज करायची आपल्याला. ही आहे कुठली पिवळ्या कलरची आणि आपल्याला पिंक करायची, म्हणजे गुलाबी कलरच्या लाईनला जायचं. इथं लिहिलं स्टेशन एंट्री कुतुब मिनारची. जाऊया मनामध्ये कुतुब मिनारच्या मेट्रोमध्ये. आपण गुरुग्रामकडे जाऊ लागली, त्या गाडीनं आलतो. आता दुसऱ्या साईडला जे समयपूर बादली लिहिले त्याच्यावर 2 नंबर प्लॅटफॉर्म नंबर 2 होऊन जायचं आपल्याला. ही आली आपली मेट्रो. तशी बघायला गेलं तर खूप लांब आहे बघा मेट्रो. समोर राहिलं सरोजिनी मार्केट. शेवटी बाहेर आलो मी आणि मार्केट बाहेर निघाल्याच मार्केट पण लगेच कपड्याचं चालू झालं. पूर्ण सगळ्यात जास्त फेमस आहे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जे सरोजिनी मार्केट आहे. तर जाऊया मार्केटमध्ये. जास्त जवळ नाही, लांब नाही, 100-1 मीटर आहे. हे आहे मेट्रो स्टॉप सरोजिनी नगरचं. समोर लिहिलं आहे वेलकम टू सरोजिनी नगर साऊथ विंग लिहिलं आहे. आणि मधामध्ये गर्दा तर एवढा दिसायला लागला आहे. गर्दा बघूनच समजायला लागलं की मार्केट किती मोठे आहे. आणि इथे चेकिंग पण व्हायला लागले आणि सिक्युरिटीवाली मिलिटरी पण थांबले, जे की म्हणजे याचा अर्थ खूप जास्त चेकिंग बी होत्या. जाऊया मधामध्ये एकदा मार्केट पूर्णपणे फिरूया, कसं काय गोष्टी भेटतात मार्केटमध्ये. मला पूर्ण दिल्लीची इथं शॉपिंग करायला आलं, कारण एवढं जास्त फेमसच आहे ना. सगळेजण हो का हात आला सगळेजण माझ्या दुकानमध्ये चला. कुठली गोष्ट 150 रुपयाला इथं सेल सगळ्या दुकानात सेल लिहिलं, पण सेल काही नाही आहे, फक्त किंमत वाढून टाकले 100 रुपयाला. त्यानंतर जास्त करून जे कपडे आहेत सगळे इथंच घ्यायला लावले. तर पूर्ण म्हणजे कपड्याचेच दुकान आहे सगळे. हे कपड्याचे दुकान आहे, त्याच्यानंतर समोरचं कपड्याचे पूर्ण मार्केटच कपड्याचे दुकानचे. इकडल्या साईडला थोडंसं कपडे आणि सगळे कपडेच कपडे.
आलो मी, जे सार्वजनिक मार्केट होतं त्याच्यामध्ये बाहेर आलं. काही नाही, असं मला काही विशेष वाटलं नाही. सेमच प्राईस पण सेमच आहे. जे जर तुम्ही पुण्यामध्ये गेला ना सारसबाग म्हणाले तुळशी बागेत, जिथं की सेम तसं भेटते कपडे असं काय मला विशेष वाटलं नाही. पाऊण तास मधामध्ये फिरलो आणि मला घेण्यासारखी अशी एक गोष्ट सापडली नाही, भेटली नाही. सगळे कपडे ते सेम आहेत. इथून घेऊन काय करणार आहे मी, इथून पुण्याला नेणार, पुन्हा ते करणार, म्हणजे मला घेण्यासारखं काय नाही. बाकी सगळेजण जास्त करून महिन्याचं सामान आहे, ज्या पोरी आहेत त्यांना जास्त सामान भेटतं, म्हणजे जे कपडे आहेत ते. बाकी सगळेजण शॉपिंग मुलांसाठी असं काही नाही घेण्यासारखे, म्हणजे फक्त कपडे आहेत. बाकी बायांसाठी खूप जास्त आहे. सगळे शॉपिंगला जास्त करून बाया दिसणार तुम्हाला. मला तर काय असं विशेष वाटलं नाही. म्हणून अर्धा पाऊण तास फिरलो. मोठी आहे तसं बघायला गेलं तर जवळपास मला वाटते तिकडं 1 किलोमीटर असेल आणि इकडं अर्धा किलोमीटर असेल. तर अशी काही एवढी मोठे सरोजिनी नगर खूप जास्त ऐकलं होतं म्हणून मी गेलो फिरायला. बाकी मला तर काय असं विषय वाटलं नाही. जे की आपलं तुळशी बागामध्ये तर भेटते जेवढं, म्हणून मी काय असं काही घेतलं नाही. तर इथून काय करूया, आता जाऊया आपण सरोजिनी नगरवरून डायरेक्ट कुठं समोर इंडिया गेटला जाऊया. 6:30 पावणे 7 वाजायला लागले होते आणि इथूनच एंट्रन्स होती. इथूनच मी बाहेर आलो आणि इथंच लगेच मेट्रो स्टॉप आहे जे की सरोजिनी नगरचं आहे. पहिल्यांदा पूर्ण मेट्रो स्टेशन खाली झाले आणि सेवा तीर्थ म्हणून मेट्रो स्टॉप आहे जे की मी सरोजिनी नगरवरून घेतलं होतं, जे की इंडिया गेट पशीच आहे आणि पूर्ण खाली पडलं आहे मेट्रो स्टॉप. आणि इथून आपण एक्झिट करूया, बाहेर जाऊया इंडिया गेटवर. मेट्रो स्टेशन होतं आणि समोरच राहिलं राष्ट्रपती भवन, जे की समोर दिसायला इथं भारताचे राष्ट्रपती राहतात आणि समोरून गाड्या पण जायला लागल्या. तर मेन रोड आहे तिकडल्या साईडला दिसायला लागलं. हे पूर्ण संध्याकाळच्या लाईटिंग लावले ते एकदम सुंदर दिसायला लागलं. आणि त्याच्या अपोजिट साईडला हे आहे कर्तव्यपथ आणि तिथं दिसायला लागले गेट ऑफ इंडिया. तिकडे जाऊया आपण. कर्तव्यपथ म्हणलं जातं जिथं की 26 जानेवारीला इथं पूर्ण परेड होत्या. दोन्ही साईडला सगळे जेवढे पण माणसं आहेत ते बसलेले असते. तुम्ही खूप सारे बघितलं असेल 26 जानेवारीला टी व्हीमध्ये. आणि इकडल्या साईडला राष्ट्रपती भवन जे दिसायला लागले ते पलीकडल्या साईडला समोर भवन आलो मी. आणि समोर बॅरिकेटिंग लागले. समोर चाललं गेट ऑफ इंडिया. इथं खूप जास्त ट्रॅफिक आहे, गाड्या यायला येतात. तर आपल्याला अंडरग्राऊंड तिकडल्या साईडनं जावं लागेल. तिकडे क्रॉस करून पलीकडल्या साईडला जावं लागेल. जे की दिसायला लागलं गेट ऑफ इंडिया. कलर लावले ते सगळे मस्तपैकी. आणि जी गर्दी आहे इथं खूप जास्त वाढली. जेव्हा मी तिकडून येऊ लागलो त्यावेळेसला नव्हती, पण गर्दी आणि कॅमेरामॅन तर खूप जास्त आहे तिथं. तर जाऊया आपण पलीकडल्या साईडला. त्यासाठी असं बनलेलं आहे, अंडरग्राऊंड टनल बनलेलं आहे. रस्त्याच्या पलीकडे जायला इथून खाली जायचं, खालून मग पलीकडल्या साईडला तिकडल्या साईडला निघायचं. जवळ आल्याच नंतर इंडिया गेट कसा दिसते का, समोर इंडियाचं नाव पण दिले आणि त्याच्यावर पूर्ण लिहिलं पण टू द डेड ऑफ द इंडियन आर्मीज, म्हणजे आर्मीवाल्याचं सगळ्याचं ज्यांची पूर्णपणे देशाला शहीदी दिली त्यांच्यासाठीचं पूर्ण लिहिले त्याच्यावर. आणि आसपासला पूर्णपणे पब्लिक आहेच आणि मधामध्ये एंट्री दिली जात नाही. मधामध्ये आपले देशाचे सैनिक बी उभा आहेत जे की आसपासला जेवढी गार्डिंग केल्या त्यांना मधामध्ये न जाण्यासाठी. पण सुंदर खूप जास्त दिसते. संध्याकाळच्या लाईटिंग केल्या ना, दिवसा लाईटिंग पण असते. बाकी सगळे माणसं तर इथं दिसायला लागले. तर गर्दी खूप बघायला लांबपर्यंत. खाल्या साईडला आलो आणि तसंच सेम इंडिया गेट सेम तसं दिसतंय. वरी केशरी पांढरा आणि खाली हिरवा रंग, पुन्हा झेंड्याचा रंग आहे. आणि त्याच्याच उजव्या साईडला इकडे बघा फाउंटेन लावले जे की देशाच्या झेंड्याच्या रंगामध्येच आहे. आणि वरून पाणी पडायला लागलं की जे की अजून खूप सुंदर दिसायला आले. आणि पाठीमागाल्या साईडला वॉर मेमोरियल जे पी स्टॅच्यू आहे तिथं आहे लिहिले देशाच्या सैनिकाच्या शहीदासाठी ठेवलेलं. तिथं जाऊया आपण. हे वॉर ऑफ मेमोरियल आणि तिथं नेहरूजीची मूर्ती लावली आहे. आता लाईट बंद केली आहे, बहुतेक त्यांचा टाईम झाला 9 वाजायला लागले. तर आणि सगळी लाईटिंग आहे ती बंद करून टाकले, म्हणजे बंद करायला लागले पूर्ण. आता तर पूर्ण चेक बंद करून टाकलं. आणि समोरच आहे हे आपलं गेट ऑफ इंडिया. तिकडे जावा म्हणलं मी, वॉर ऑफ मेमोरियल तुम्हाला दाखवा म्हणलं, पण संध्याकाळच्या टाईमला पूर्ण बंद करून टाकले. हे 13ला गेट ऑफ इंडिया आणि 9 वाजून 10 मिनिटं झाले. तर त्याच्यामुळे जेवढे पण माणसं आहेत तर सगळ्यांना बाहेर काढायला आहेत. म्हणजे जे गेट ऑफ इंडिया ते खाली करायला आले. तर जेवढे पण इथले सिक्युरिटीवाले आहेत तर सगळ्यांना म्हणायला लागले की तुम्ही सगळ्यांना बाहेर काढा. तर सगळे सिटी वाजून सगळ्यांना इथून माणसाला वापस आपल्या घरी पाठवायला आले. तर ती तिकडल्या साईडला राहिला राष्ट्रपती भवन, खूप लांब दिसायला आले तिकडल्या साईडला. तर जाऊया आपण बी इथून गेट ऑफ इंडिया. आणि खाली पाणी आहे. मी बी चालायला लागलो गार्डनमधून, पण पाणी भिजले ना पूर्ण, मग पाय ओले झाले. पूर्ण पाणी दिसायला आले. गर्दी बघायला गेलं तर आज शनिवारची खूप जास्त आहे रोजच्यापेक्षा, कारण बाकीचे दिवस विकेंड नसल्यामुळं नसते, पण आता विकेंडला खूप जास्त गर्दी आहे. आणि कॅमेरावाले एवढे जण आहेत नाही, तर प्रत्येक दुसरा माणूस बघा, हा कॅमेरावाला आहे, तो कॅमेरावाला आहे, सगळे कॅमेरावालेच माणसं आहेत इथे थांबलेले. खूप जास्त कॅमेरावालेच आहेत. आणि समोरच्या साईडला ते राहिलं राष्ट्रपती भवन, जे की सगळे दोन्ही साईडला लाईटिंग दिसायला लागले.
तिकडे जावं लागलं आपण आता. तिथून मग बघूया राष्ट्रपती भवनला जाऊया, नाहीतर मग डायरेक्ट आपल्या रूमवर जाऊया, कारण टाईम पण खूप जास्त झाला आहे. 9 सव्वा 9 वाजायला आहे. तसं बघायला गेलं तर गर्दी खूप जास्तच आहे आता या टाईमला सुद्धा.